रे श्री रंगे काय भुललासी पतंगे काय बोललासी पतंगे काय बोललासी पतंगे रंगे रंगल श्री रंगे काय बोललासी पतंगे काय बोललासी पतंगे काय बोललासी पतंगे रंगी रंगे रे श्री रंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी रंगे रंगे रे रंगे काय बोललासी पतंगे काय बोललासी रंगे काय बोललासी रंगे शरीर जायाचे ठेवणे 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 धरिसी आभाळा सजणे धरिसी आबिळा सजणे धरिसी आबिळा सजणे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष धरिसी अभिलाष जेते धरिसी अभिलाष जेते नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदार क्षण भंगुर द्रव्यदार क्षण भंगुर द्रव्यदार क्षण भंगुर नवे तुझा हा परिवार द्रव्यदार क्षण भंगुर द्रव्यदार क्षण भंगुर द्रव्यदार क्षण भंगुर शरीर जायाचे ठेवणे 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 धरिसे अभिलाष जणे धरिसे अभिलाष जणे धरिसे अभिलाष जणे शरीर जायाचे ठेवणे धरिसे अभिलाष जणे धरिसे अभिलाष जणे धरिसे अभिलाष जणे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणे 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 धरिसे अभिलाषे जणे धरिसे अभिलाषे जणे धरिसे अभिलाष जणे शरीर जायाचे ठेवणे धरसे अभिलाष जणे धरसे अभिलाष जणे धरसे अभिलाष जणे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ताली वाजवा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 हरे नाम
रंगे रंगे रे श्री रंगे 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 श्री रंगे 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 श्री रंगे 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 श्री रंगे 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 रे श्री रंगे 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 श्री रंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे तेवणी शरीर जायाचे ठेवणी काय भुलला श्रीपादये काय भुलला श्रीपादये शरीर जाया ठेवणी शरीर जाया धरिसे अभिलाष जने राम टाळ जरा कमी वाजवा बारीक टाळ वाजवा रे रे ना 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 विको द्या रे रे ना 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 रे रे ना 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 रे रे ना 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 तरी से अभिलाष जणी दरी से अभिलाष जणी दरीचे अभिलाष जरी म्हणा 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 हो ऐकू द्या जरा म्हणा दरीचे धरीचे अभिलाष जने शरीर दायाचे ठेवणी शरीर जायाचे ठेवणी
विठ्ठल 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 भगवान की ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज की रामचंद्र भगवान गुरु महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरीसे अभिलाष जने नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरीसे अभिलाष जने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन 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 पांडुरंगा करो प्रथम सारे चरण संताचे
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरणात साजिया दुसरे चरणात साजिया दुसरे चरणात साजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने पांडुरंग करो प्रति मन मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करो प्रति मन मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशम् विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सर्वांनी थोडं थोडं पुढे सरकून घ्या म्हणजे जी पाठीमागून येणारी माणसं आहेत त्यांना जागा राहील सारखा माता माऊलीनो सारखा विठाला 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 हॅलो हॅलो तुका भासला मानवी वेशधारी हॅलो 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 परिहा लीला विग्रही निर्विकारी हॅलो स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा हॅलो हॅलो दया पूजले आदरे पांडुरंगे हॅलो हॅलो विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्या गीते दिव्य लोकासी नेली तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामे नाभिता निशाचर चमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्त सदा भवतु मे हे राम मामुद्धर आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका कीर्तनी उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदुंग श्रुती देखा टाळ मृदुंग श्रुती देखा टाळ मृदंग श्रुती देता टाळ मृदंग श्रुती देता माझे नमन दंडवत माझे नमन दंडवत माझे नमन दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 प्रथम नमन करू
रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाची ठेवणे धरीसी अभिलाष जने. ऐका, येणारे येतील जाणारे जातील, बडबड कोणी करू नका. हा, कारण आपल्याकडे वेळ अगोदरच राहिलेला आहे कमी, त्याच्यामुळे बडबड कोणी करू नका. तर असो, आनंद कंदवरून आले पंढरीश परमात्मा. गुरु, देव आणि आई, जगाच्या पाठीवरती अशक्य असणाऱ्या या 3 जागा एकत्र ज्यांनी मिळवल्या, साधकांचा मायबाप, चिंतकांचा चिंतामणी, विठोबाचा प्राणसखा, ज्ञानियांची संजीवनी, योगियांचा मुकुटमणी, कैवल्याचा पुतळा, चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, आकाशाचं व्यापकपण, धरतीचं धारिष्ट्य, आचार्याचं आचार्यपण, देवाचं देवत्व आणि मातेचं मातृत्व ज्यांच्या हृदयामध्ये विराजमान असताना 700 श्लोकांवरून ज्यांनी 9000 ओव्यांचं विस्तारित स्वरूपात प्रतिपादन करून रसपान तुम्हा आम्हाला ज्यांनी केलं, निवृत्ती दादानं शिळा सरकवली. महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. पुढे 350 वर्ष महाराष्ट्र अंधारात चाचपडत राहिला. कोणी ज्ञाना जन्माला येतो का, कोणी नामा जन्माला येतो का, कोणी एका जन्माला येतो का, पण मायबाप आलाच नाही. 350 वर्ष महाराष्ट्राची दौलत या मुघलांच्या टापाखाली तोडवत राहिली. आया बहिणीच्या अब्रूची लत्तर वेशीला टांगली गेली. मूर्तीच्या विटंबना झाल्या. धर्म त्राही 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 करू लागला. आणि मग धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं म्हणत भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. मुकुटातला एक मणी गळाला दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावर. काय ती भाग्याची इंद्रायणी! लोणावळ्याला उगम पावली, नेरेला जाऊन भीमेला मिळाली. 39 मैल धावली, पण शरयूला हेवा वाटावा, यमुनेला हेवा वाटावा, एवढं मोठं कार्य माझ्या इंद्रायणी मातेचं. ऐका, शरयूने फक्त प्रभू रामचंद्र पाहिले, यमुनेनं फक्त श्रीकृष्ण पाहिला. पण ऐका, या माझ्या इंद्रायणी मातेनं आपल्या मांडीवर 3 धर्मयोद्धे खेळवले. त्यातला पहिला धर्मयोद्धा सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिले दात ही जात मराठ्याची सांगणारे छत्रपती संभाजीराजे. दुसरा धर्मयोद्धा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महाविष्णू ज्ञानोबराय भगवान. आणि तिसरा धर्मयोद्धा ज्याचा अवतार समीपाला होता, भक्तिभावाचा डाव रंगला, इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं, पांडुरंगाला खेळगडी मिळाला, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, वाणीला भर आला, वाणीतून अमृत बरसू लागलं आणि 4200 अभंग निर्माण झाली. त्या 4200 अभंगातील 28,000 चरण, त्या 28,000 चरणातील एका 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 अक्षरामध्ये भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोणाशी बोलले नाही. आपल्या वाणीला विटाळू दिलं नाही. आपल्या हृदयामध्ये पतिव्रता बसवून ठेवली आणि त्या पतिव्रतेची आराधना फक्त न फक्त त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यासाठी होती. असे देवनिवासी वैराग्यवान साधू ज्यांनी भंडारा भामचंद्र गोराड्याला भाऊबंद मानलं, वृक्षवल्लीला सोयर मानलं, पक्षांना सुस्वरान भजन आळवायला लावलं. अहो, जगाच्या पाठीवरती कुणालाही न दिसणारा भगवान परमात्मा या भामचंद्र पठारावरती 15 दिवस मांड ठोकली आणि दगडाचा खोळ पांघरून बसलेला परमात्मा त्याला वैकुंठातून खाली आणलं, त्याच्याशी हितगुज केलं व ते गाथ्यामध्ये प्रतिपादित केलं. असे देहनिवासी वैराग्यवान साधू, खिशात नाही धन, समाजात नाही मान, घरात मोडकी खाट, पाणी प्यायला फुटका माठ, शेवटी वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट, असे असणारे वारकरी संप्रदायाचं कलस्थान, वारकरी संप्रदायाचा श्वास श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. आणि तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि या भूतलावरती जन्माला आल्याच्या नंतर जीवानं कोणत्या रंगामध्ये रंगायचं याचा उपदेश करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला विठाला 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 रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाची ठेवणे धरीसी अभिलाष जने. तर असो, जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय या भूतलावरती जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करतात. बाबांनो, तुम्ही रंगताय ना, पण रंगत असताना कोणत्या रंगामध्ये रंगा? तर श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. त्या पतंगासारखं भुलून जाऊ नका, त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. का त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा? तर शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष जने. तुम्हाला जो मानवी देह मिळालाय, जो नरदेह मिळालाय ना, तो एक ना एक दिवस कसा आहे माता माऊल्यांनो, तर जाणार आहे. आणि म्हणून त्याचा अभिलाष धरू
नका. बरं, शरीराचाच अभिलाष धरू नका असं नाही, तर तुम्हाला जो तुमचा परिवार दिसतोय, तुमची जी संपत्ती दिसते ना, त्याचा सुद्धा अभिलाष धरू नका. कारण का कसं आहे ते, तर ते सर्व क्षणभंगूर आहे. नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने. आणि मग महाराज म्हणतात, मग ऐका, कोणत्याच गोष्टीचा अभिलाष धरू नका, कारण अंतकाळात तुमच्या बरोबर कुणी येणार नाही. अंतकाळातून तुम्हाला जर कुणी सोडवणार असेल तर तो फक्त आणि फक्त भगवान परमात्मा आहे. म्हणून तुम्ही काय करा, तर त्या भगवान परमात्म्याला धरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने. आता हा आपला अभंगाचा सरळ सरळ काय झाला, भावार्थ झाला. म्हणजे आपलं कीर्तन या ठिकाणी संपलं, बरोबर का? नाही तर ऐका, कीर्तन आता असो, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आणि ते श्रोत्याचं कर्तव्यच असतं. किम निमित्ताने आज सप्ताह हा आपला चालू आहे, सर्वांना ज्ञातच आहे, परंतु ते वक्त्याचं सांगण्याचं काय असतं गौरव दादा, कर्तव्य असतं. म्हणून काय सांगायचं, सालाबाद प्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या या जन्म उत्सवाच्या निमित्ताने आपल्या या हुपरी गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. मगाशीच मी दादांना विचारलं, तसंच चोपदार महाराजांनी मला सुद्धा सांगितलं. म्हटले महाराज, त्यांना विचारलं सप्ताह कधीपासून सुरू झालेला आहे, कारण वर्ष त्यावरती पत्रिकेवरती नव्हतं. म्हटले महाराज, आज तागायत तरी आम्हाला कोणाला आठवत नाही की सप्ताह कधी सुरू झालाय. म्हणजे याचा अर्थ असा की सप्ताह कधी सुरू झालाय कोणालाही माहिती नाही. म्हणजे अनादी काळापासून चालू असलेला हा प्रभू रामचंद्रांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने हा आपला खऱ्या अर्थाने काय चालू आहे, तर अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. आणि दुसरी गोष्ट अशी बरं का, मी बऱ्याच ठिकाणी सप्ताहात कीर्तन केली, बऱ्याच ठिकाणी पाहिलं, काही सप्त्यांनी तर ज्ञानेश्वरी पारायणच होत नाही, परंतु आपल्या इथं 78 वर्ष झाली. वा, 78 वर्ष झाली सप्ताहाला. तर असो, परंतु आपल्या इथं ज्ञानेश्वरी पारायण होते, पण निस्त होत नाही तर थाटामाटात होतोय. किती लोकसंख्या आहे आपली पारायणाची? चोपदार महाराजांनी सांगितलं, म्हटले 125 ते 150 लोक काय बरोबर पारायणाला बसतो. आणि ही संख्या म्हणजे, आणि एक सांगू का, खऱ्या अर्थाने हीच आपल्या सप्ताहाची पावती. तोच पावती काय, आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताह होत असतील, आपल्या गावात भजन होत असेल, कीर्तन होत असेल, तर त्याचा परिणाम काय दिसला पाहिजे, तर हा परिणाम महाराज. कारण भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. म्हणून जी ज्ञानेश्वरी पारायणाला माणसं बसलेली ना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि एक सांगू का, माझ्या आल्याबरोबर मनात आलं की आज खऱ्या अर्थाने वरुण राजाचं काय झाले, आगमन झाले. असो, काय हरकत नाही, समयासी सादर होत असते अशा घटना. परंतु खऱ्या अर्थाने एक गोष्ट सांगू का, इथं आल्याच्या नंतर असं वाटलं मी उपरी या गावामध्ये कीर्तन करत नाहीये, तर साक्षात पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या रावळामध्ये कीर्तन करतो, अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि ज्याप्रमाणे ज्ञानोबरायांनी सांगितलं ना की युवले सिरोप लावी येले द्वारी, याचा वेलू गेला गगनावरी, अगदी त्याचप्रमाणे भव्य दिव्य स्वरूपाचं हे नियोजन. मग या नियोजनामध्ये सर्व टाळकरी असतील, सर्व गायक मंडळी असतील, विनेकरी बाबा असतील, इकडं पेटी मास्तर सुद्धा आहे, तिकडं मृदुंगाचार्य विनय महाराज आहेत आमचे, तसेच चोपदार महाराज आहेत, आणि आधी करून महिला मंडळ, सर्व पुरुष मंडळी, सर्व वारकरी, सर्वांचे आभार मानतो. आणि प्रथमतः अशी गोष्ट मान्य करतो की आपण सर्वांनी मला या ठिकाणी एक कीर्तनाची संधी दिली, हे प्रथमतः मी माझं परम भाग्य समजतो. कारण तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर महाराज म्हणतात, मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. तेव्हा तुम्हा सर्वांच्या चरणावरती काय होतो, नतमस्तक होतो. मग या सेवेच्या निमित्ताने उपस्थित वयोवृद्ध, तपवृद्ध, सर्व भाविक सज्जन, सर्व आबालवृद्धांना वंदन करतो. तसेच राजकीय क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रातील मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कोणाचाही नाम उल्लेख न करता आपल्या गावातील, आपल्या पंचक्रोशीतील सर्व वारकरी मंडळी, सर्व वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी सर्व वारकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या,
मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या हे पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि सेवेला सुरुवात करत असताना एक गोष्ट सांगतो बरं का महिला मंडळ. मग अशी तुमची भरपूर बडबड चालू होती, पण ऐका, कीर्तनामध्ये बडबड कोणी करायची नाही बरं का. तुमच्या फायद्यासाठी सांगतो, माहित नसेल तुम्हाला किंवा असेलही माहिती. ऐका, तुम्ही जर आता कीर्तनामध्ये बडबड केली ना तर पुढच्या जन्मात तुम्हाला डराव करावं लागेल. म्हणजे काय, बेडूक व्हावं लागेल. माझं ऐकू नका, महाराज सांगतात कीर्तनी बडबड करीलो जो कोणी बेडूक होऊनी येईल जन्म. हा, बेडूक व्हावं लागेल, त्यामुळे बडबड करायची नाही. हा, दुसरी गोष्ट अशी, कीर्तनामध्ये ज्या वेळेस भजन होईल ना महिला मंडळ भजन, त्या वेळेस सर्वांनी काय करायचं माहिती का, मुखाने टाळी आणि हाताने नामस्मरण करायचं. बरोबर का? बरोबर. लक्ष आहे का जागेवर? काय करायचं, हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं. आणि तिसरी गोष्ट अशी, कीर्तन चालू असताना कीर्तनामध्ये मी काय करेल, तुम्हाला एखादा प्रश्न विचारेल, तुम्ही त्या प्रश्नाचं मला काय द्यायचंय, उत्तर द्यायचंय. म्हणजे मी तुम्हाला साथ घालेल, तुम्ही मला काय द्यायचंय, बोला काय द्यायचंय, प्रतिसाद द्यायचाय. आणि कीर्तन सांगत असताना, कीर्तन चालू असताना एखादा मुद्दा तुम्हाला पटला, एखादा मुद्दा तुम्हाला समजला, काय करायचं, मान हलवायची. काय करायचं, काय करायचं, मान हलवायचं. हा, आणि जरी एखादा मुद्दा तुम्हाला नाही कळाला तरी सुद्धा काय करायचं, हा, जपलं म्हणायचं, विठ्ठल 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 विठ्ठल. मग ऐका, प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा आपला काय अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि मला वाटतं या सप्ताहातील एक 5वा दिवस आहे ना आजचा, का 6वा, 5वा. हा, आणि या 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. पण एक गोष्ट सांगू का, आपल्या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह होतोय, पण याचा परिणाम काय होते आपल्या गावावरती, काय परिणाम होतोय ऐका. भगवान परमात्मा आपल्या गावामध्ये अवताराला आलाय. आपण जन्म भगवंताचा काय केलाय, काल रामनवमीच्या दिवशी जन्म केलाय ना सर्वांनी. हा, उदाहरण देऊन सांगतो ऐका. आपल्या गावात राशनचं दुकान आहे का बाबा, राशन माहिती ना, राशनचं आहे ना दुकान. काय झालं, राशनच्या दुकानामध्ये सकाळी सकाळी गाडी खाली होती आणि ती पाहिली एका कोणी माता माऊलीने पाहिली. आणि पाहिल्याच्या नंतर माता माऊलीने विचारलं, दादा धान्य आलेलं दिसतंय. दादा म्हटला, हो आले. म्हटली काय आहे, तो दुकानदार म्हटला, साखर आली साखर. ती म्हटली, दादा कशी आली, किती आली, कुठून आली. तो म्हणला, ऐक, साखर आली साखर, कुठून आली, तर मोदीच्या योजनेतून आली, पंतप्रधानाच्या योजनेतून आली. किती आली, तर 5 किलो आली. प्रत्येक कुटुंबाला 5 किलो, प्रत्येक कुटुंबाला 5 किलो. बरं कशी आहे, मोफत 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 मोफत. अशी बातमी कोणी ऐकली, आता त्या माता माऊलीने ऐकली. आता महिला मंडळ तुम्ही मला सांगा, माता माऊलींचं कसं असतं, हिला म्हणून सांगते ना अख्ख्या गावात करते. तिने काय केलं, सगळ्या गावात सांगितलं. आता सगळ्या गावात काय, तीच चर्चा, पानवठ्यावर तीच चर्चा. मंदिरामध्ये सप्ताह चालू होता, सप्ताहात सुद्धा काय, तीच चर्चा. राशनच्या दुकानात काय आली, साखर आली. किती आली, बोला, 5 किलो आली. कुठून आली, मोदीच्या योजनेतून आली. बरं कशी आहे, फुकट फुकट फुकट. आता उद्या रांगा लावू नका तिथं, नाही तर दुकानदार माझ्याकडे यायचं, महाराज द्या तुम्ही साखर. ऐका, आता तुम्ही मला सांगा, अख्ख्या गावात काय चर्चा चालू, साखर आली साखर आली. साखर प्रत्येकाला भेटणार, किती भेटणार, 5 किलो भेटणार, 5 किलो भेटणार. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, साखर आली कुठं, कुठं, हा, राशनच्या दुकानात. परंतु आनंद कोणाला झाला, अख्ख्या गावाला. अगदी त्याचप्रमाणे भगवान परमात्मा अवताराला आला कुठं, आपण जरी जन्म या मंदिरामध्ये केला असेल, आपला सप्ताह जरी या ठिकाणी मंदिरामध्ये चालू असेल, तरी याचा आनंद, याचा फायदा कोणाला होणार आहे, तर संपूर्ण गावाला होणार आहे. आणि हे मी माझ्या मनाचं सांगत नाही बरं का, तुकोबरायांनी सांगितलंय ऐका,
ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला ना, त्यावेळेस काय झालं? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. भगवान परमात्मा आला कुठं? जन्म आला कुठं? नंदाच्या घरी आला. परंतु त्याचा परिणाम गोकुळीच्या सुख. अगदी त्याप्रमाणे तुम्ही आम्ही जरी सप्ताह या ठिकाणी करत असलो तरी याचा फायदा कोणाला होणार आहे? तर संपूर्ण गावाला होणार आहे. म्हणून संपूर्ण गावाने काय केलं पाहिजे? या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तन मन धनाने सेवा केली पाहिजे. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. हो. तर असो, अगोदरच आपला काय झालाय, वेळ झालेला आहे. मी बरोबर 9ला संपेल, पण एक 10-15 मिनिटं जास्त घेतली तर चालतील ना? आणि तुम्ही जरी नाही म्हटले तरी मी काय करणार आहे? घेणारच. तर असो, ऐका. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. मग ऐका, कोण तुकोबाराय? तर वैराग्य मूर्ती तुकोबाराय. मग वैराग्य कशाला म्हणायचं? तर विचार सागरकर सांगतात, इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मांडलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. कशाला? इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मांडलेल्या त्यागाच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात? वैराग्य असे म्हणतात. कळालं का? गेलं डोक्यावरून? म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा याला वैराग्य म्हणत नाही. ती त्यागाची इच्छा मनामध्ये निर्माण होणं याला काय म्हणायचं? वैराग्य म्हणायचं. आणि असे वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय या भूतलावरती जन्माला आली बरं का. आणि जन्माला आल्याच्या नंतर त्यांनी या समाजाकडे पाहिलं, आणि या समाजाकडे पाहिल्याच्या नंतर त्यांचं असं लक्षात आलं की अरे, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव हा काय माता माऊल्यांनो रंगलेला आहे. हा, रंगण्याचं त्याचं साधन मात्र भिन्न भिन्न आहे, रंगण्याचं त्याचं साधन मात्र वेगवेगळं आहे, परंतु प्रत्येक जीव हा काय झालाय? कशा ना कशा तरी रंगलेलाच आहे. आता साधारण माणसं म्हणून जातात ना, अमुक अमुक आहे ना लई रंगील माणूस आहे. काय म्हणतात? लई रंगील. म्हणजे काही माणसं अशी आहेत ऐका, जी विषयामध्ये रंगली. काही माणसं अशी आहेत जी संसारात रंगली. काही माणसं व्यसनामध्ये रंगली. काही माणसं पदात, प्रतिष्ठेत, संपत्ती, स्त्रियांमध्ये रंगली. पण ऐका, एक गोष्ट सांगू का? तुम्ही आम्ही जर त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतन सोडून इतर कोणत्याही रंगामध्ये रंगलो ना, तर आमच्या आयुष्याचा बेरंग झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि बेरंग झालेलं आयुष्य जनावराचं काय आणि माणसाचं काय? सारखंच आहे ना. मी मगाशी बोलून गेलो, माणसं सगळी रंगलेली, फक्त रंगण्याचं साधन मात्र काय काय प्रत्येकाचं वेगळे. मग काही माणसं अशी आहेत जी विषयामध्ये रंगली बरं का माऊली. कशात रंगली? विषयामध्ये रंगली. पण ऐका, तुकोबारायांना त्यांची फार काळजी वाटली, आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव, नुपचे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेह. ऐका बरं, या विषयात गुंतलेल्या माणसांचं कसं असतं माहिती का? विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. विषयात गुंतल्यामुळे काय होतं? अख्ख्या आयुष्याचं काय करून टाकतात? वाटोळ करून टाकतात. काय झालं, एका गावामध्ये ना एक माणूस होता, आणि एक तो आजारी पडला, आणि एकाचा असाच अंतकाळ आला होता. आणि अंतकाळ आल्याच्या नंतर त्याचं काय झालं, आता सर्व नातेवाईक, सर्व मित्रमंडळी जमली होती माता माऊल्यांनो. कशासाठी? कारण आता प्रत्येकाला वाटत होतं हा काय आता जाणार आहे, जाणार आहे, जाणार आहे. त्याच्यामुळे सगळे काही जमले होते. पण ऐका, अंतकाळाच्या समयेस त्यानं काय केलं? आपल्या मुलांकडे पाहिलं, आणि मुलांकडे पाहायचं आणि काय म्हणायचं माहिती का? वाके 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 असं म्हणायला सुरुवात केली. आता त्या बाबाची 2 मुलं होती, त्यातला बारका मुलगा जरा हुशार होता आणि परमार्थाचा जरा त्याला अभ्यास होता. त्याला वाटलं की कदाचित आपल्या बाबांना काय अंतकाळाच्या समयात काय म्हणायचं असं, वासुदेव केशव म्हणायचं असं. आणि तुकोबारायांच्या गाथेचा अभ्यास असल्यामुळे त्याच्या असं लक्षात आलं की अरे, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका तुका म्हणे सुका पार नाही. हा, आणि मग त्यानं काय केलं? डॉक्टरांना बोलून आणलं, आणि डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब काहीही करा, परंतु माझ्या बाबांना शेवटचे 2 शब्द बोलता आले दबडे महाराज, 2 शब्द बोलता आले पाहिजे. आणि असं म्हटल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी काय असं एक चूर्ण केलं, औषध बनवलं आणि त्यांना पिण्यासाठी दिलं. आणि ते दिल्याच्या नंतर तो मुलगा पळत पळत बाबाकडे गेला, म्हणला, बाबा, ओ बाबा, म्हणा ना वासुदेव केशव, म्हणा ना वासुदेव केशव. आता माता माऊलीनं तुमचं काय म्हणणं? त्याने वासुदेव केशव म्हणायला पाहिजे का? नाही म्हणायला पाहिजे? म्हणायला पाहिजे ना. पण ऐका, त्याने असं बाई माग सारली आणि ताड दिशी त्याच्या कांटाळात ठेवून दिली, थोडी जोरात दिली. हा, आणि मग म्हटलं, अरे मूर्खा, मगाच्या धरून तुम्हाला सांगतोय काय वासरू केरसुनी खाते म्हणून? काय सांगतोय?
हा आता तुम्ही मला सांगा, अंतकाळ आलेला आहे, क्षणात काय होणार आहे दादा? क्षणात काय होणार आहे? मृत्यू होणार आहे. तरी सुद्धा यांना विषय सुटले का? विषय सुटले नाही. हे कशामध्ये रंगले माहिती का? विषयामध्ये रंगले. आणि या विषयात रंगलेल्या माणसांचं काय होतं माहिती का? देवधर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. पण ऐका, विषयामध्ये जर तुम्ही आम्ही रंगलो ना, तर याचा सुद्धा परिणाम आहे बरं का. काय परिणाम आहे? विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. किती दिवस? यमाचे किंकर बहुसाल. एक दिवस नाही, एक महिना नाही, एक वर्ष नाही, अनेक वर्ष काय करतात? मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. म्हणून आपण या विषयात रंगता कामा नाही. आणि या विषयाच्या गोष्टींचं कसं आहे सांगू का? आमचे गुरुवर्य गुरुजी पाठामध्ये सांगत असतात, ऐका ऐका, इकडे लक्ष द्या. कधी कधी काय होतं माहिती का, माणसाला असं हातापायाला आहे ना रोज नाईट येतं, बरोबर ना? आणि आल्याच्या नंतर त्याला काय होतं, अशी खाज सुटते. आता तुम्ही मला सांगा की ते खाजवताना कसं वाटतं? फार गोड वाटतं, फार चांगलं वाटतं. परंतु खाजून झाल्याच्या नंतर त्याची काय होते? आग सुटते ना. अगदी त्याचप्रमाणे या विषयांचं सुद्धा तसं आहे. हे विषय इथं बघताना फार चांगलं वाटतं, फार गोड वाटतं, परंतु भोगून झाल्याच्या नंतर पुढे अवघड यमदंड मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. तर असो, काही माणसं अशी आहेत जी विषयामध्ये रंगली. चला पुढे. काही माणसं अशी आहेत जी संसारामध्ये रंगली. ऐका, मान्य आहे, तुम्ही आम्ही संसारामध्ये आलो, संसार हा केलाच पाहिजे. माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलं, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सजग. ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलं काय? संसार करा ना, न लगती सायास जावी वनांतरा, सुख येतो घरा. कुठेही जाण्याची गरज नाही, संसार तुम्ही करा. परंतु काय केलं पाहिजे संसार करत असताना सुद्धा? कामामध्ये काम काही म्हणा. हा, परंतु आपल्याला काय झालंय माहिती का? आपण तुम्ही आम्ही या संसारात काय झालो? रंगून गेलोय महाराज. काय झालंय? रंगून गेलोय. नाथ महाराजांनी तर हात जोडून विनंती केली, बाबांनो हा संसार करू नका, या विषयामध्ये गुंतू नका. काय करा? तर ते वासुदेवाला आठवा. काय करा? वासुदेवाला आठवा. कर जोडोनी विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जोडून विनवित तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विषय कोणतो कामा रे नका विषय तुमतो कामा. नका करू संसार कामा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामा रे वासुदेव वासुदेव म्हणा. गुंतू विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाथ महाराज सांगतात, या संसारामध्ये करू नका, विषयामध्ये गुंतू नका. काय करा? त्या वासुदेवाचं स्मरण करा. कारण हा संसार कसा आहे माहिती का? आता संसाराविषयी बोलायचं झालं तर फार मोठा संसार आहे. कसा आहे संसार? संसार दुःख मूळ. संसार दुःख मूळ चहूकडे गळ. संसार दुःख मूळ चहूकडे गळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे तळमळ. काम क्रोध लोभ जोडी पाठी लागली उडाळ. काम क्रोध लोभ जोडी पाठी लागली उडाळ. कवना मी शरण जावो दृष्टी देल निर्मळ. कवना मी शरण जावो दृष्टी देल निर्मळ. कवना मी शरण जावो दृष्टी देल निर्मळ. कवना मी शरण
दृष्टीतील निर्मळ नर्मदा सदैवाचा देवा परोपकारी अंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे दैवाचा देवा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. संसार कसं सांगितला तर दुःखाचं दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग ऐका, काही माणसं अशी आहेत जी कशामध्ये रंगली तर संसारामध्ये रंगली. चला पुढं. काही माणसं अशी आहेत जी स्त्रियांमध्ये रंगली. पण ऐका, जी स्त्रियांमध्ये माणसं रंगली ना त्याचा सुद्धा काय परिणाम माहिती का? ज्ञानोबरायांनी फार वर्णन केलं. चित्ताराधी स्त्रियेचे तियेचे नि छंदी नाचे माकड गारुडियाचे तैसे होय. ऐका, अमृत हाताला आलं होतं महिला मंडळ. अमृत कोणाच्या? राक्षसांच्या. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं ना त्यातून जी रत्न बाहेर पडली त्यापैकी काय अमृत हे सुद्धा होतं, परंतु त्यांना ते पिता आलं नाही. काय कारण? तर भगवान परमात्म्याने मोहिनीचं रूप धारण केलं आणि त्या मोहिनीच्या रूपाला ते काय झाले, राक्षस बोलून गेले आणि हाताला आलेलं अमृत सुद्धा काय गमवावं लागलं. हा काय त्याचा परिणाम आहे महाराज. संसारात तुम्ही रंगले ना त्याचा सुद्धा परिणाम आहे. काय? जनतरी देखे गुंतले प्रपंचे स्मरण ते त्याचे त्याचे नाही. प्रपंचात गुंतल्यामुळे काय झालं, त्या भगवान परमात्म्याची आम्हाला आठवण राहत नाही आणि आम्ही जर त्याला विसरलो ना महाराज काय होईल माहिती का? विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. आम्ही त्याला विसरलो तर 84 लक्ष दुःख आम्हाला भोगावं लागणार आहे. मग ऐका, चला पुढे. काही माणसं अशी आहेत जी विषयामध्ये रंगली, काही माणसं अशी आहेत जी संसारात रंगली, काही माणसं अशी आहेत जी स्त्रियांमध्ये रंगली आणि काही माणसं अशी आहेत जी कशामध्ये रंगली माहिती का? व्यसनामध्ये रंगली. कशात रंगली? व्यसनामध्ये रंगली. पण ऐका, माझं तुम्हाला सांगणं आहे, जर कोणी व्यसन करत असेल ना तर व्यसन करू नका. ऐका, ज्या कुटुंबातील व्यसनामुळं एखादा करता करविता पुरुष निघून गेलाय ना त्या कुटुंबाची अवस्था पहा तुमच्या नक्कीच लक्षात येईल. का व्यसन नाही केलं पाहिजे? पण माणसं एवढी बावळट आहे ना महाराज, किती म्हणजे. ऐका, आता त्या तंबाखूच्या पुडीवरतीच आहे ना त्याच्या मालकानं काय त्या कंपनीवाल्याने लिहिलेलं असते, तंबाखू खाने से कॅन्सर होता है. तरी सुद्धा हा बहादर काय करतो माहिती, तिथंच बुडतो. म्हणजे ही कधी सुधारणार नाही. पण माणसाने व्यसन नाही केलं पाहिजे. बरं, किती व्यसनामध्ये रंगतात, किती व्यसनामध्ये रंगतात. ऐका, आमच्या गुरुवारी गुरुजी एक विनोदाने आहे ना दृष्टांत सांगत असतात. काय झालं, एका गावामध्ये 4 माणसं होती बरं का, गांजा पिणारे. काय? गांजा पिणारे. हा. आणि त्यांचा रोजचा दिनक्रमच होता. सकाळी उठलं काय पुढं बसायचे शाळेच्या वरांड्यावर, गावातल्या काय कट्ट्यावरती बसायचं. आणि याचा परिणाम काय व्हायचा, गावातली जी तरुण मंडळी, जी लहान लहान मुलं यांच्यावरती त्याचा काय व्हायचा, वाईट परिणाम व्हायचा. म्हणून गावातल्या 4-5 जणांनी एकत्र येऊन काय केलं तर मीटिंग भरवली की अरे यांना कुठंतरी यांची सोय केली पाहिजे. मग त्यांना सांगितलं, ऐका, तुम्हाला गांजा प्यायचा आहेच ना, मग तुम्हाला आजपासून तुम्ही शाळेच्या वरांड्यावर बसायचं नाही, मंदिराजवळ बसायचं नाही. तुम्हाला प्यायचंयच ना गांजा, नदीच्या कडेला जे शंकराचं मंदिर आहे तिथं तुम्ही काय करायचं, जायचं. आणि असं ठरलं. आणि ठरल्याच्या नंतर काय झालं, असे हिवाळ्याचे दिवस आले आणि हिवाळ्याचे दिवस आल्याच्या नंतर 4 जण कुठे गेले, गांजा प्यायला गेले. आणि पिल्याच्या नंतर एवढा गांजा पिला काय अक्कल राहिली नाही, काही सुधीवर राहिले नाही, सुधीवर राहिले नाही. आणि नंतर एक जण म्हणाला दुसऱ्याला, म्हणला रामभाऊ, म्हटला हिवाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत, म्हटला काय होते रात्री अपरात्री आपल्याला एवढ्या लांब काय करावं लागतंय, यावं लागतंय, इचुकाट्याचं यावं लागतंय, सगळे वाट गचबंतोडीत यावं लागतंय. म्हणलं आपण एक काम करू, म्हटला हे शंकराचं मंदिरच ढकलीत ढकलीत गावच्या मारुतीच्या मंदिराजवळ नेऊ. काय म्हटला, ढकलीत ढकलीत कुठं नेऊ, मारुतीच्या मंदिराजवळ नेऊ. दुसरा म्हणला, हे चांगल्या कामाला उशीर कशाला, लगेच दुरा. लगेच 4 जण आहे का 4 कोपऱ्याला झाली. आणि त्यांचं सुरू झालं, ए डकला रे डकला, डकला रे डकला, तिरक झालं बघ, तिरक झालं बघ, पडम बघ, पडम बघ. आता मंदिर तिरक होत नव्हतं बरं का बाबा, मंदिर तिरक होत, तिरक कोण होती ही तिरक होत. हा, तास झाला, 2 तास झाला त्यांचा तो राडा चालूच आहे. आणि त्यातल्या एका जणांचं काय झालं तर नवीनच लग्न झालं होतं महाराज. आणि नवीन लग्न झाल्यामुळे त्याची पत्नी काय करी, जेवणासाठी वाट पाहत होती. पण तिला माहिती होती हे पुढे असणार आहे. तिला असा राग आला, तिला रोजच मड, तिला असा राग आला, तिने काय केलं, आता आपल्या कोल्हापूरची स्पेशल काय आहे का हातामध्ये, कोल्हापुरी घेतली आणि दुसऱ्या हातात
बॅटरी घेतली आणि निघाली ताड 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 कुठं निघाली महादेवाच्या मंदिराकडे. आणि तिथं ते आल्याच्या नंतर पाहिला यांचा हा पराक्रम. ए डाकला रे डाकला, डाकला रे डाकला. तिच्या अशी तळपायाची आग मस्तकात गेली. तिने विचार केला मी दिवसभर काबाड कष्ट करायचे आणि ह्या मेल्याने इकडे येऊन असं हे करायचं, असं व्यसन करायचं, असं तसं. तिचे तळपायाची आग मस्तकात गेली. आणि गेल्याबरोबर तिने काय केलं, हातातली जी कोल्हापुरी होती ना ती सन सन दन 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 काय ठेवून दिली. जसे 5-6 रपाटे पाठीत पडले. तो काय म्हणला माहिती का, म्हणला राम भाऊ 4 तास झाले म्हणला मंदिर ढकलितोय. काय 4 तास झाले मंदिर ढकलितोय, पण आत्ताशी कुठं 4-5 इटा पडल्या गाडा. काय म्हणला, आत्ताशी कुठं 4-5 इटा पडल्या. म्हणजे त्यांना एवढं सुद्धा समजत नाही की आपल्याला हाणलंय का, इटा पडल्यात का, काही समजत. ही कशामध्ये रंगली माता माऊलीनं माणसं, व्यसनामध्ये रंगली. आणि काही माणसं अशी आहेत ऐका, जी पदात, प्रतिष्ठेत, संपत्तीत, धनात रंगली. आणि मग अशा सगळ्या रंगांचा अनुभव घेऊन काही माणसं जगद्गुरु तुकोबरायांजवळ गेली आणि महाराजांना विचारलं, महाराज आम्ही चित्त समाधानासाठी किंवा आयुष्यामध्ये रंगता प्राप्त होण्यासाठी आम्ही सगळ्या रंगांचा अनुभव घेऊन पाहिला, परंतु आमच्या आयुष्याचा रंग, आमच्या आयुष्याला रंग आला नाही. उलट जो रंग आहे तो सुद्धा रंग कसा झाला, पुसट झाला. परंतु महाराज आम्ही तुमच्या जवळ पाहतो चित्त समाधानासाठी किंवा सुख प्राप्त होण्यासाठी, आयुष्यामध्ये रंगता प्राप्त होण्यासाठी तुमच्याजवळ कोणतंही साधन नाही, तरी तुम्ही नेहमी कसे असता, आनंदाचे डोही, आनंदाचा रंग, अशा स्थितीवर तुम्ही नेहमी असता. महाराज मग याचं कारण काय. त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं, बाबांनो तुम्ही ज्या रंगात रंगता ना त्या रंगामध्ये रंगू नका, तर मग कोणत्या रंगामध्ये रंगा. अभंगाचं प्रथम रंगी रंग रे श्री रंगे रंगी रंग रे श्री रंगे रंगी रंग रे श्री रंगे रंगी रंग रे श्री रंगे. रंगी रंग शरीर दायाचे देवडे शरीर दायाचे देवडे रंगी रंगे रे श्री रंगे काय भुलला सी पतंगे काय भुलला सी पतंगे काय भुलला सी पतंगे श्री रंगे भुलला सी पतंगे काय भुलला सी पतंगे
रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासे पतंगे. महाराज म्हटले बाबांनो, तुम्ही ज्या रंगात रंगताय ना त्या रंगामध्ये रंगू नका. मग कोणत्या रंगामध्ये रंगा? तर श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. आता श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा म्हणजे नेमकं काय करायचं? काय करायचं? श्रीरंग नावाचा कलर आणायचा लावून घ्यायचं नाही. श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगायचं म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. आता श्रीरंग श्रीरंग म्हणजे कोण? तर भगवान परमात्मा. ऐका, भगवान परमात्म्याला श्रीरंग हे नाव कधी प्राप्त झालं माहिती का? ज्यावेळेस समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर निघाली त्यावेळेस त्यामधून काय लक्ष्मी आई साहेब सुद्धा बाहेर आल्या होत्या. आणि येतानाच त्या कशा आल्या होत्या माहिती का माता मुलांना? हार घेऊन आल्या होत्या. कशासाठी? तर पतिवरण्यासाठी. कशासाठी आल्या होत्या? पतिवरण्यासाठी. आणि पतिवरण्यासाठी आल्याच्या नंतर आता प्रत्येकाला वाटत होतं काय, हिनं माझ्या गळ्यात हार टाकावा. कुणी? लक्ष्मी मातेने काय करावं? माझ्या गळ्यात हार टाकावा असं प्रत्येकाला वाटत होतं. काहीतरी एवढे उतावळे झाले की स्वतः जाऊन ते हार डोकं घालायचे. अशाने काय कुठं लग्न होत असतील काय म्हणत? मुलीची इच्छा पाहिजे ना, त्याशिवाय लग्न होत नाही. हा, मग त्यांचा नाईलाज व्हायचा, अपमान व्हायचा. आणि मग काय झालं माहिती का? लक्ष्मी आई साहेबांनी असं पाहिलं की अरे माझ्यासाठी योग्य वर कोण आहे. आणि असं पाहिल्याच्या नंतर पहिल्यांदा पाहिलं कोणाकडे माहिती का? इंद्रदेवाकडे पाहिलं. आणि इंद्रदेवाकडे पाहिल्याच्या नंतर विचार केला की अरे हा देवांचा राजा आहे, हा देवांचा राजा, हा देवादी देव इंद्र आहे, याच्याशी लग्न करायला काही हरकत नाही. पण म्हटले याचा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. काय? देहाचे पुरंदर 14 जाती. किती? एका ब्रह्मदेवाच्या रात्रीमध्ये किती इंद्र होतात? 14 इंद्र होतात. आणि म्हटले मग असा कुपुसायचा कार्यक्रम किती वेळा करायचा? म्हणून काय केलं? इंद्रदेवाला काय केलं? कॅन्सल केलं. ऐका, ते भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गता गतम काम कामा लभंते. 9व्या अध्यायामधला श्लोक आहे. ज्ञानोबराय याचं विवचन करत असताना म्हणतात, मग या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं बरं का, तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती. त्यांचं पुण्य संपलं का त्यांची जागा त्यांना काय करावी लागते? सोडावी लागते. म्हणून इंद्रदेवाला काय केलं? कॅन्सल केलं. नंतर पाहिलं कोणाकडे? ब्रह्मदेवाकडे पाहिलं. तर ब्रह्मदेवाकडे पाहिल्याच्या नंतर विचार केला हा काय आहे? ब्रह्मदेव आहे. हा काय करतोय? सगळी मडकी यांनीच घडवल्यात. कोणती? इथं कीर्तनात बसलेली, वरती बसलेली, बाहेर असलेली सगळी मडकी कोणी घडवल्यात? ब्रह्मदेवानं. कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड घडवितो मडकी रे. पण त्याला सुद्धा कॅन्सल केलं का? म्हटले याला नाही रामनवमीची सुट्टी, याला नाही नाताळाची सुट्टी, याला नाही दिवाळीची सुट्टी, याला नाही हनुमान जयंतीची सुट्टी, याला कशाची सुट्टी नाही. म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा काय केलं? कॅन्सल केलं. नंतर पाहिलं कोणाकडं? तर महादेवाकडे पाहिलं. म्हटले हा काही कैलासाचा पती आहे, याच्याशी लग्न करायला काही हरकत नाही. पण म्हटले हा सदैव कसा असतो? गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. म्हणून काय केलं? म्हटले याच्यासोबत लग्न करायला काय अर्थ नाही. कारण का बरं? याचे मित्रमंडळी काय आपण जीव घालावे असे नाहीत. कोण आहेत याचे मित्रमंडळ? भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. म्हणून काय केलं? भगवान महादेवांना सुद्धा काय केलं? कॅन्सल केलं. आणि असे बरेच वर रिजेक्ट केल्याच्या नंतर शेवटी एक पाहिला. कोण? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. असा जगाचा चालक मालक भगवान परमात्मा पाहिला. आणि पाहिल्याच्या नंतर लक्ष्मी आई साहेब स्वतः हा हार घेऊन माळ घेऊन कुठे गेल्या? तर भगवान परमात्म्याजवळ गेल्या. पण ऐका, भगवान परमात्मा लई चतुर आहे. काय केलं माहिती का? भगवंताने अशी मान फिरवली. लक्ष्मी आई साहेबांनी विचारलं देवा असं का? त्यावेळेस देवानं सांगितलं काय? माझ्याजवळ माझा कोणताही अवयव शिल्लक राहिलेला नाही. माझं संपूर्ण शरीर माझ्या भक्ताच्या स्वाधीन आहे. फक्त माझे काय शिल्लक आहे? पाय शिल्लक आहे. आणि लक्ष्मी आई साहेब म्हटल्या मला तेवढेच पाहिजे. काय पाहिजे? पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो काकुलती. हा, आणि तेव्हापासून भगवान परमात्म्याला नाव काय पडलं? श्रीरंग. श्री म्हणजे काय? लक्ष्मी. आणि लक्ष्मी ज्याच्या रंगामध्ये रंगली त्याचं नाव काय? श्रीरंग. आणि मग ह्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगायचं म्हणजे काय करायचं? त्याचं भजन करायचं, त्याचं नामस्मरण करायचं. ठीक आहे महाराज, आमच्या लक्षात आलं. काय? श्रीरंगाच्या रंगामध्ये आम्ही रंगलं पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. पण महाराज आम्हाला सांगा, त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगण्यासाठी एवढा अट्टहास,
एवढी घाई, एवढी गडबड का? त्यावेळेस महाराज सांगतात काय, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगण्यासाठी शरीर हे एक आहे, शरीर हे एक साधन आहे, पण म्हटले या शरीराचा एक प्रॉब्लेम आहे. म्हटले काय, हे जाणार आहे आणि हे जाण्यासाठीच आलेलं आहे. अभंगाचं दुसरं चरण. शरीर जायाचे ठेवणे, 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 धरिसी अभिलाष जाणे, धरिसी अभिलाष जाणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, अभिलाष जाणे, धरिसी अभिलाष जाणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. तुकोबरायांनी सांगितलं काय, शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाष जने. शरीर हे कसं आहे तर जाणार आहे, जाण्यासाठीच आलेले आहे, त्याच्यामुळे त्याचा अभिलाष धरू नका. देह जाणार जाणार, त्यासी काळोबा खाणार, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह कसा आहे, जाणार आहे, म्हणून त्याचा अभिलाष धरू नको. मग महाराजांना विचारलं, महाराज ठीक आहे आम्ही देहाचा अभिलाष धरत नाही, परंतु जे आमचा परिवार आहे, जे आमचे नातेवाईक आहे, जे आमचे मित्रमंडळी आहे, यांचं काय? महाराज म्हटले काय, नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. या ठिकाणी तुझं कोणीच नाहीये. आहे का कोणी? ऐका काय झालं, एका गावामध्ये, लक्ष देऊन ऐका बरं का माता मुलींनो, एका गावामध्ये एक अगदी श्रीमंत माणूस होता, गडगंज संपत्ती होती, परंतु तो कधी भजनाला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी हरिपाठाला नाही, कधी काकड्याला नाही, कधी पारायणाला नाही, कधी हरिजागराला नाही. तो कशालाच मंदिरामध्ये येत नव्हता, कधी कोणाच्या चांगल्या कामामध्ये येत नव्हता. त्याला विचारलं का रे बाबा, तू कधी काकड्याला नाही, कधी भजनाला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी हरिपाठाला नाही, कधी ज्ञानेश्वरी पारायणाला नाही. तो म्हटला माझ्याजवळ सर्व काही, सगळी संपत्ती, म्हणून मी काही येणार नाही. पण ऐका, त्या गावामध्ये काय आली, एक साधू महाराज आली, आणि साधू महाराजांचं आगमन झाल्याच्या नंतर साधू महाराजांनी काय केलं माहिती का, त्या माणसाला बोलवलं. ऐका महिला मंडळ, आणि बोलवल्याच्या नंतर साधू महाराजांनी त्याला काय शिकवलं, समाधी लावायला शिकवली. पण ऐका, समाधी अशी होती, पोटाचं खाली वर जाणं येणं काय व्हायचं, थांबायचं, नाकानं श्वास घ्यायचं काय व्हायचं, थांबायचं, परंतु कानाने त्याला फक्त काय व्हायचं तर ऐकू यायचं. आणि असं शिकवल्याच्या नंतर काय झालं माहिती का, तो समाधी लावायला शिकला आणि घरी आला. आणि घरी आल्याच्या नंतर त्यानं काय केलं, येताना शेवया घेऊन आले. शेवया माहिती ना सर्वांना, हा. आणि आल्याच्या नंतर बायकोला आवाज दिला, म्हणला ए शेवया आणल्या, तेवढ्या शेवया करून मला खायला दे. आणि असं म्हटल्याच्या नंतर त्याच्या बायकोनं काय केलं तर शेवया केल्या आणि त्याला नेऊन दिल्या. आणि दिल्याच्या नंतर यानं या गाड्याने इकडे काय केली तर समाधी लावली. आणि समाधी लावल्याच्या नंतर 2 मिनिटं झाली, 3 मिनिटं झाली, 4 मिनिटं झाली, 5 मिनिटं झाली, यानं काय शेवयाला हात लावला नाही, माशा फिरायला लागला. आणि हे पाहिलं कोणी, त्याच्या बायकोनं पाहिल्याच्या नंतर बायको धावत आली, आणि धावत आली तर असा हात लावायला गेली, तर त्यानं काय केलं माहिती का, असा हात, गौरव दादा, त्यानं असा हात झटकला. त्याच्या पत्नीला वाटलं काय आपला नवरा गेला, म्हटली पुढं आळंदीला, पुढं गेला, हा गेला म्हटली वर. आणि तिनं विचार केला मनातल्या मनात, म्हटली अरे आता वाजलेले सकाळचे 9 वाजलेत, आता किती वाजलेत 9 वाजलेत. पण म्हटली आता यांचे नातेवाईक, यांचे मित्रमंडळी, यांचे पाहुणे रावळे सगळे येतवर काही संध्याकाळ होईल, आणि तोपर्यंत उपाशी वरडावं लागन. आणि तिनं काय केलं मग, दुसऱ्या शेवया केल्या बरं का, आणि त्याच्याच शेजारी बसून खाल्ल्या. त्याने विचार केला मनातल्या मनात, म्हणला खरंय गाड्या साधू महाराजांचं, खरंय कोणी कोणाचं या जगात कोणी कोणाचं नसतं. पण जाऊ द्या म्हणलं, आपली पत्नी नाही, आपले मित्रमंडळी, आपले भाऊ, आपलं कोणीतरी. मग बराच वेळ झाला, सगळे पाहुणे रावळे जमले, सगळे मित्रमंडळी आले. आणि आल्याच्या नंतर सगळ्यांचं काय झालं, आरडाओरडा सुरू झाला बरं का. आणि आरडाओरडा सुरू झाल्याच्या नंतर आता सगळी माणसं रडत होती. आता कोण कसं रडत होती थोडक्यात सांगतो ऐका. जी आई होती ना माता माऊलींना,
आई म्हणत होती, देवा अरे हे काय केलं तू? पिकलं पान ठेवलं आणि हिरवं पान घेऊन गेला. आता पिकलं पान म्हणजे कोण? ती म्हातारी. हा, आणि हिरवं पान म्हणजे तो गडी. आणि असं म्हटल्याच्या नंतर ती म्हटली, देवा पिकलं पान न्यायचं होतं, हिरवं पान ठेवायचं होतं, पण तू असं का केलं? आई रडत होती महाराज. बायको सुद्धा रडत होती. बायको म्हणत होती, देवा तू असं करायला नव्हतं पाहिजे. मुलांना बापाच्या आधाराची गरज असती, आईच्या मायेची गरज नसती. सगळे रडत होते. तिकडून बहीण आली. आता बहिणीला स्टँडवरच धरायला 25 बाया. किती? कारण का बाई माणसाचं रडणं कसं असतं? आपॅट असतं. तिने तिकडून येताना सुरुवात केली, दादा माझ्या दिवाळीचं कसं होईल? म्हणजे तिला दादा गेला याचं टेन्शन, तिला कशाच टेन्शन? दिवाळीचं. ऐका माता माऊल्यांनो, पुरुष मंडळी, आमचे गुरुवारी गुरुजी सांगत असतात, आपण गेल्याच्या नंतर आपण गेलो म्हणून कोणाला दुःख होत नसतं बरं का. आपल्यापासून जो फायदा होत होता ना, त्याची उणीव कोण भरून काढणार? म्हणून माणसं काय होत असतात? रडत असतात. सगळे रडत होते, सगळे रडत होते. पण ऐका तेवढ्यात काय झालं, 9:03 साधू महाराजांचं आगमन झालं. आणि साधू महाराजांचं आगमन झाल्याच्या नंतर सर्वांनी काय केली? साधू महाराजांना विनंती केली, महाराज महाराज काही करा, परंतु यांना एवढं काय करा, यांना एवढं जिवंत करा. साधू महाराज म्हटले, ठीक आहे मी यांना जिवंत करतो, पण म्हणले माझ्या 2 अटी. बरं का ओंकार महाराज काय म्हटले? 2 अटी आहेत माझ्या. पहिली अट अशी की मला 1 कप काय पाहिजे? दूध पाहिजे. आणि दुसरी अट अशी, हे मी दूध काय करील याच्यावरून 3 वेळा उतरीन, आणि जो दूध पिन तो मरण हा उठून बसल. आता असं म्हटल्याच्या नंतर आहे का, जशी आपण टीव्हीची बटन बंद करावी का, तशी काय झाली, सगळ्यांचे आवाज बंद. टाचणी पडून इतका आवाज येईल, सगळ्यांची काय झाली, तोंड बंद झाली. आता साधू महाराजांनी काय केलं, ते दूध 3 वेळा उतरवलं. आणि आता पहिलं नेलं कोणाकडे माहिती का? आईकडे नेलं, आईकडं. आता माता माऊलीनं तुम्ही मला सांगा, आईनं दूध प्यायला पाहिजे होतं का नाही प्यायला पाहिजे? काय म्हणणं आहे तुमचं? प्यायला पाहिजे होतं ना. तुमच्या वेळ आले कळलं, तसं नाही कळणार. ऐका, अहो तुमचा आमचं सोडा, गोकुळामध्ये बातमी गेली, यशोदे तुझा नंदलाला, तुझा कान्हा या यमुनेच्या डोहामध्ये बुडालाय. ही बातमी यशोदेने ऐकली आणि यशोदा पळत सुटली. आता प्रत्येक गवळणीला वाटत होतं यशोदा जाईल आणि त्या डोहामध्ये उडी मारेल. 100 गवळणी धरायला होत्या, प्रत्येकीला वाटत होतं यशोदा जाईल आणि डोहामध्ये उडी मारेल. पण ऐका, ते यमुनेच्या डोहातलं पाणी पाहिलं, यशोदा घाबरली. कोबराय म्हणतात, मागे सरे माय पाऊला पाऊली. भगवान परमात्मा म्हणाला, अगं आई, या संपूर्ण विश्वाला, या संपूर्ण जगताला बुडताना मी वाचवतोय, तू फक्त उडी मारायला पाहिजे होती. तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू दिला नसता. आता माईला मंडळ, तुम्ही मला सांगा, देवानं आईनच, देवाच्या आईनच देवासाठी उडी मारली नाही, मग आपल्या आई येडे नाही महाराज, कुणी कोणाचं नसतं. आईनं शब्द फिरवला, म्हटली ए महाराज, म्हटली 4 दिवस राहिले चुकाने, 4-5 लाडू खाईन जगन आणि मग काय करीन, मग जाईन. आईनं शब्द फिरवला. आता आईच घेत नाही म्हटलं, बायको घेईन का? बायकोनं मनातल्या मनात विचार केला, सिर सलामत तो पगडी पाचस, पुढचं पड पाहून घेता येईल म्हटली. बायकोनं सुद्धा शब्द बदलला. बायको म्हटली, ए मुलांना आईच्या मायेची गरज असते, बापाच्या आधाराची गरज नसते. भावाकडे नेला, भाऊ म्हटला त्याचा जसा परिवार आहे तसा माझा सुद्धा काही परिवार आहे, मी त्याला जिवंत करून माझं परिवार कुटुंब पोरक करू का? भावानं शब्द बदलला. आता त्या बहिणीजवळ प्याला नेला. कोणाजवळ? ज्या बहिणीला 25 बाया होत्या स्टँडवर का महिला मंडळ धरायला, त्या बहिणीजवळ नेला. तर बहिणीने तरी प्यायला पाहिजे होती का नाही? बहिणीका जसा प्याला नेला तसा बहिणीनं मनातल्या मनात विचार केला. म्हटली, तरी माझा नवरा म्हणत होता दहाव्याला जाऊन मौतीला येऊन कुटाणाच झाला. म्हटली काय? मौतीला येऊन कुटाणाच झाला. सगळ्यांनी काय केलं? शब्द बदलला. आणि बदलल्याच्या नंतर शेवटी साधू महाराज म्हटले, आता काय कुणी घेत नाही, आता काय करतो, मीच घेतो. आणि असं म्हटल्याच्या नंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हटले वा 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 वा. म्हणजे लोकांचं असं म्हणणे, महाराज लोकांनी मरावा. आणि आता ऐका, ते दूध पिल्याच्या नंतर काही होणार नव्हतं. मग नेणं ते काही टाणाटोना, नामस्मरणा वाचून, नामस्मरणाशिवाय काही नाही बरं का. साधू महाराजांनी ते दूध पिलं आणि त्याच्या कानामध्ये जाऊन सांगितलं, काय? नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष सजनी. ऐका, माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलं बरं का, जीवन जगत असताना ना, सुखाच्या काळात सगळे नातेवाईक येतील, सगळे मित्रमंडळी येतील,
दुःखात सुद्धा तुम्हाला काय सोडवण्यासाठी येतील, पण ज्यावेळेस अंतकाळ येईल ना, त्या अंतकाळातून सोडवण्यासाठी कोणीही येणार नाही. त्या अंतकाळातून तुम्हाला कोणी सोडवू शकत असन तर कोण सोडवेल? फक्त आणि फक्त तो भगवान परमात्मा सोडवेल. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचूनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचूनी, धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. ऐका, अंतकाळातून कोणी सोडवणार नाही. सोडवणार आहे का? पण अंतकाळातून आपल्याला कोणी सोडवणार असेल तर कोण सोडवणार आहे? तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून. आणि म्हणून काय करायचं तर महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, अंतकाळीचा सोयरा, 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 अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा, शरीर जाया ते ठेवणी, शरीर जाया ते ठेवणी. तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा, शरीर जायाची ठेवणी, शरीर जायाची ठेवणी. या अंतकाळातून सोडवणार कोणी नाही. फक्त कोण सोडवणार आहे तर भगवान परमात्मा सोडवणार आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा, त्या भगवान परमात्म्याला धरलं पाहिजे. धरलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? त्याचं भजन केलं पाहिजे. रंगी रंगे रे तिरंगी, त्याच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे. म्हणून सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काय करू तर एकदा त्या भगवान परमात्म्याचं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा टाळी वाजवा सर्वांनी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रंगी रंगे रे श्रीरंगे फुललासी पतंगे, शरीर जायाची ठेवणे धरीसी अभिलाष सजने. ज्याप्रमाणे तुकोबरायांनी या अभंगावरती बोलण्याची बुद्धी दिली त्याप्रमाणे या अभंगाचा काय केलाय विचार करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा असाच अर्थ असन असा कोणी दुराग्रह धरू नाही. कारण ज्याप्रमाणे भगवान परमात्मा बुद्धी देत असतो त्याप्रमाणे तो बोलण्याची काय करत असतो प्रयत्न करत असतो. तर असो, सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी आता 9 वाजून जवळपास 12-13 मिनिटं झालेली.
मला ही ज्ञात आहे की सर्वांना काय करायचे, भोजन करायचे, परंतु आपलं कीर्तन कधी सुरू झालं होतं, उशिरा सुरू झालं होतं. त्यामुळे अजून 5 मिनिटं घेतो, चालेल ना? जास्त घेणार नाही, फक्त हा ठीक आहे. मग ऐका आणि एक सांगू का, कीर्तनामध्ये आता तुम्ही भरपूर श्रवण केलं, परंतु कीर्तनातून तुम्ही काही नाही घेऊन गेले तरी चालेल, पण एक शेवटची गोष्ट सांगतो बरं का. ती गोष्ट अशी की आपल्या मुलांना चांगले संस्कार, आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा. कारण मुलांना संस्कार लावणं ही काळाची गरज आहे महाराज. काय, मुलांना संस्कार लावणं ही काळाची गरज आहे. आता तुम्ही रोज कीर्तनाला येताय ना, येत असताना आपल्या मुलांना घेऊन या, आपल्या नातवंडांना काय करा, कीर्तनाला घेऊन येत जा. नुसते माना हलू नका, उद्यापासून काय करा, घेऊन या. कारण मुलांना चांगले संस्कार लावले पाहिजे. ऐका, संस्कार संस्कार कशाला म्हणायचं ऐका. श्याम आईला म्हणतो, अगं आई पावसाळ्याचे दिवस आहेत. काय, श्याम आईला म्हणतो, अगं आई पावसाळ्याचे दिवस आहेत. येताना जाताना पायाला चिखल लागतो, तो चिखल पुसण्यासाठी दरवाजात काय कर, एखादं फडकं टाक, एखादं पोतं टाक. माता मौल्यांनो ऐका, लक्ष देऊन ऐका. त्यावेळेस आई जे उत्तर देते ना, ते फार महत्वाचं आहे. आई म्हणते, श्याम बाळा ऐक, आता ज्याप्रमाणे तू पायाला चिखल लागू नये म्हणून काळजी घेतो ना बाळा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यभर तुझ्या चारित्र्याला डाग लागणार नाही याची काळजी घे. याला म्हणायचं संस्कार. म्हणून आपल्या मुलांना काय करा, संस्कार लावा आणि संस्कार चांगले लावा. आणि एक सांगू का, आपल्या मुलांचे ना आदर्श कोण असले पाहिजेत माहिती का? छत्रपती शिवराय असले पाहिजेत, छत्रपती संभाजी राजे असले पाहिजे. ऐका, मगाशी मला गौरव दादा भेटले, त्यांनी सांगितलं की आपल्या या हुपरी गावातील भरपूर तरुणांनी काय केला होता, तर बलिदान मास धरला होता. त्यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळी वाजवा. का आम्ही बलिदान मास धरला पाहिजे माहितीये का? कारण माझ्या राजानं या हिंदवी स्वराज्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आतडी कातडी सोलून घेतली होती. रक्ताचा थेंब न थेंब सांडला होता. डोळ्यामध्ये सळ्या खुपसल्या गेल्या, आतड कातड काढलं गेलं, त्यावरती मीठ चोळलं गेलं, हात पाय तोडले गेले, जीभ कापली गेली, तरी सुद्धा माझा राजा झुकला नाही कोणासमोर. कशासाठी? या हिंदवी स्वराज्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी. माझ्या राजाचा प्रत्येक श्वास न श्वास कोणासाठी गेला, तर आपल्यासाठी गेला, तरी सुद्धा चुकला नाही. अहो, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. त्यामुळे आमचे आदर्श कोण असले पाहिजेत, तर छत्रपती संभाजी राजे असले पाहिजेत. आमचे आदर्श कोण असले पाहिजे, तर छत्रपती शिवराय असले पाहिजेत. एक सांगू का, छत्रपती शिवरायांना छत्रपती का म्हटलं जातं? का म्हटलं जातं छत्रपती? तर ऐका, 12 बलुतेदार आणि 18 पकड जातीतील सर्वांना एकत्र आणलं, एका छत्राखाली आणलं आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, म्हणून छत्रपती. काय शिकवतं शिवचरित्र आम्हाला? का आम्ही आमच्या मुलांना शिवचरित्र सांगितलं पाहिजे? का सांगितलं पाहिजे शिवचरित्र? ऐका, कसा होता माझा एक एक मावळा, कसा होता? अहो, तो शिवाकाशीत राजांना म्हणतो, राजा द्या इडा. आतापर्यंत हा शिवाकाशीत नावी म्हणून लई फिरला, नावी म्हणून लई जगला. राजा एक संधी द्या फक्त, शिवाजी राजा म्हणून मरतो. याला म्हणायची निष्ठा. कशाला म्हणतात निष्ठा? ऐका, आजकालच्या राजकारणांच्या नादी लागू नका. या पक्षातून त्या पक्ष, मला ते बोलायचं पण नाही, पण ऐका, निष्ठा कशाला म्हणायची? माझ्या मावळ्यांसारखी असावी निष्ठा. कसा होता माझा एक एक मावळा? ऐका, बाजीप्रभू म्हणत होते, राजा जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचणार नाही ना राजा, तोपर्यंत हा बाजी खिंड सोडणार नाही. अखेर बाजीचा रक्त त्या घोड खिंडीत सांडला, आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती गोड खिंड सुद्धा झाली पावन खिंड. ऐका, राजांचा जोपर्यंत विशाळगडावरून तोफांचा आवाज कानी पडला नाही ना, तोपर्यंत बाजीनी खिंड सोडली नाही. आणि जसा विशाळगडावरून तोफांचा आवाज कानी पडला, तसा बाजीचा देह सुद्धा काय झाला, पडला. बाजीचा रक्त त्या घोड खिंडीत सांडला. अहो, रक्तानं लालबुंद झाला होता बाजी. ज्याप्रमाणे मारुतीला शेंदूर फासावा असं लालबुंद झाला होता बाजी. बाजीचा रक्त घोड खिंडीत सांडला, म्हणून ती खिंड खऱ्या अर्थाने काय झाली, पावन खिंड. अहो, तो तानाजी मालुसरे उंबरठ गावचा आपल्या लेकराच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजांना भेटायला गेला, परंतु ऐका, पुरंदरचा तह झाला होता आणि कोंढाणा किल्ला कुठं, तर मुघलांच्या दावणीला बांधला गेला होता. आणि त्यावेळेस राजे नैराश्यात बसले होते, आणि हे पाहिलं कोणी, तानाजी मालुसरेनं पाहिलं
आणि म्हटले राजांना, म्हटले राजा काय झालं, राजा असं चिंतेत का? त्यावेळेस ते सांगितलं काय, कोंढाण्याचं काय करायचं, विजय मिळवायचाय. आणि ती वार्ता झाल्याच्या नंतर ताना म्हणतो राजा, राजा केलं ना या ताण्याला परक, केलं ना राजा ताण्याला परक. अहो मान्य आहे माझ्या लेकराचं लग्न आहे, पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. अहो बघता बघता तो ताना केला आणि कोंढाण्यावरती विजय मिळवला. पण शेवटी काय झालं महाराज, तानाचा एक हात तुटला तरी सुद्धा ताना लढत राहिला. गळ्यातला शेला काढला, हाताला गुंडाळा तरी सुद्धा ताना लढत होता. अहो एका बाजूला होता या सह्याद्रीचा छावा ताना आणि दुसऱ्या बाजूला होता उदयभान. समोरासमोर आले, नजरेला नजर भिडली, युद्ध सुरू झालं. ज्याप्रमाणे एखाद्या गुळाच्या ढेपीला मुंग्यांनी चावा घ्यावा ना, तसे सर्व यवन त्या तानाच्या पाठीवरती तुटून पडली. वारावर वार होत होते, पाहता पाहता युद्ध सुरू होतं. आणि शेवटी तानानं वार केला कोणावरती, उदयभानवरती. तसा उदयभान कोसळला आणि ताना सुद्धा काय झाला, कोसळला. तानाला पडलेला पाहून सूर्याजी पळत आला, सूर्याजी पळत आला आणि पळत आल्याच्या नंतर तानाचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. तानाचे मिटते डोळे काही जण सूर्याजीला सांगत होते, सूर्याजी सूर्याजी हा कोंढाणा जिंकला बर का, कोंढाणा जिंकला बर का. आपण राजांना शब्द दिलाय सूर्याजी, जोपर्यंत कोंढाण्यावरती भगवा फडकत नाही ना तोपर्यंत तोंड दाखवणार नाही सूर्याजी, असा आपण शब्द दिलाय. आणि जोपर्यंत या कोंढाण्यावरती भगवा फडकत नाही ना सूर्याजी तोपर्यंत माघार घ्यायची नाही. आणि जणू काही असे शेवटचे शब्द उच्चारले आणि तानाने डोळे मिटले. आणि डोळे मिटलेले पाहून सूर्याची किंकाळी फुटली, ताना. आणि असा आवाज झाल्याच्या नंतर सगळीकडे एकच बातमी पसरली, काय, सुभेदार पडला, सुभेदार पडला, सुभेदार पडला, पळा पळा पळा. सर्व मावळे पळू लागले. आणि त्याच वेळेस सूर्याजी गेला आणि तो दोरखंड होता ना, तो दोरखंड कापला आणि सांगितलं, मावळ्यांनो एकतर या कड्यावरून उड्या मारा आणि मरण पत्करा, नाहीतर या यवनांना संपवा आणि कोंढाण्यावरती विजय मिळवा. मावळ्यांनी दुसरा पर्याय निवडला, या यवनांना संपवलं आणि या कोंढाण्यावरती विजय मिळवला. आणि खऱ्या अर्थाने ते वपासून म्हटलं जातं, गड आला पण सिंह गेला. का शिकवलं पाहिजे शिवचरित्र आम्ही आमच्या मुलांना, का शिकवलं पाहिजे? आम्ही आमच्या मुलांना नटनटी नाही सांगितल्या पाहिजे. काय सांगितलं पाहिजे तर आमच्या मुलांना शिवचरित्र सांगितलं पाहिजे, शंभू चरित्र सांगितलं पाहिजे. कारण का माहिती का, ऐका, आजकाल काय झाले माहिती का, पा तरुण मुलं काय करतात, आत्महत्या करतात. मार्क नाही पडले, बऱ्याच अनेक कारण आहेत, काय करतात, थोडं अपयश आलं का लगेच आत्महत्या करतात. पण माझ्या राजानं 40 दिवस मृत्यूशी झुंजत होता. किती दिवस? 40 दिवस. एवढे हाल अपेष्टा होऊन सुद्धा काय झुकला नाही. म्हणून आम्ही आमच्या मुलांना शिवचरित्र सांगितलं पाहिजे, शंभू चरित्र सांगितलं पाहिजे. तर असो, झालेली सेवा सर्व सज्जन मायबापांच्या चरणावरती समर्पित करत असताना मी जर या ठिकाणी तुम्हाला बोलताना दिसत असलो तरी ज्याप्रमाणे साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची, अगदी त्याचप्रमाणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना गुरुवारांच्या मुखातून जेवढं काही श्रवण झालं तेवढंच आपल्या समोर काय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी ज्याप्रमाणे गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेमध्येच काय करायचं, समर्पित करायचं, त्याप्रमाणे ही सेवा सद्गुरू जोग महाराजांच्या चरणावरती समर्पित करतो. सर्व माता पिता सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. उपस्थित सर्व पुरुष मंडळी, माता माऊल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. बरोबर का? हा, असा जरा शेवट तरी काय करतो, सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली.